12वीचा निकाल उद्या जाहीर होणार। राज्य शिक्षण मंडळानं घोषित केली तारीख। दुपारी 1 वाजल्यापासून निकाल पाहता येणार। राज्यात उद्या सीईटीची फेरपरीक्षा। पीसीएम ग्रुपच्या परीक्षा प्रक्रियेत गणित विषयात तांत्रिक अडचणीत आल्या होत्या। अशा 27,837 विद्यार्थ्यांना त्यांची उद्या फेरपरीक्षा घेतली जाणार। सेनेच्या शंभूराज देसाईंनी आयोजित केलेल्या पर्यटन महोत्सवाला राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी लावली गैरहजेरी। अहिल्यानगरच्या राजूरमध्ये काविळीचा मोठा फैलाव। राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतली रुग्णांची भेट। पुणे नागपूर वंदे भारत एक्सप्रेस लवकरच धावणार। मध्य रेल्वेकडून वेळापत्रक तयार करण्याचं काम सुरू। उद्यापासून रायगडच्या माणगावात महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या 2 दिवसीय राज्यव्यापी अधिवेशनाचं आयोजन। 50,000 एसटी कर्मचारी, संघटनेतील कर्मचारी राहणार उपस्थित। गोकुळ दूध उद्यापासून 2 रुपयांनी महाग। पुणे मुंबईत म्हशीचं दूध 74 तर गाईच्या दुधात देखील 2 रुपयांची वाढ। महाबळेश्वरमध्ये महापर्यटन महोत्सव। पर्यटकांसाठी महोत्सवात विशेष हेलिकॉप्टर राईड्स। निसर्गाच्या कुशीतल्या महाबळेश्वराचं हवाई दर्शन घेण्याची पर्यटकांना अनोखी संधी। उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक नाशिकच्या रामकुंड परिसरात गोदावरी नदीपात्रात आंघोळ करण्यासाठी पर्यटकांची गर्दी। डोंबिवलीत 2 गटात राडा। तलवारी, लोखंडी रॉड, दगडांनी 2 गटाकडून मारहाण। आयपीएल सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा राजस्थान रॉयल्सशी सामना जिंकले तर प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत राहतील। कर्णधार रिषभ पंतच्या निराशाजनक कामगिरीची लखनौ सुपर जायंट्सच्या संघाला चिंता। प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी लखनौला विजय महत्त्वाचा। आज पंजाब विरुद्ध लखनौचा सामना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।